इचलकरंजीतील शहापूर आणि वाढीव भागात भुयारी गटारीचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे। खोदकामानंतर व्यवस्थित चर मुजवली जात नसल्यानं नागरिकांना त्याचा नाहक त्रास होतोय। शिवाय मंजुरीपेक्षा चेंबरची संख्या कमी केल्यानं भविष्यात सांडपाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न निर्माण होणार आहे। वारंवार या संदर्भात कळवूनही प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्यानं शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख भाऊ आवळे यांच्या नेतृत्वाखाली संतप्त नागरिकांनी ठेकेदाराच्या कार्यालयाला टाळं ठोकलं। त्यामुळे भुयारी गटारीचं काम ठप्प झालं होतं। इचलकरंजीतील शहापूर परिसरात भुयारी गटारीचं काम सुरू आहे। शहापूर परिसरात पाईपलाईनसाठी खोदलेली चर व्यवस्थित मुजवली नसल्यानं दररोज लहान मोठे अपघात होत आहेत। पॅचवर्कच्या नावाखाली केवळ खडी टाकली जात असल्यानं पादचारी आणि वाहनधारकांनाही त्रास होतोय। मक्तेदार आपल्या मर्जीनुसार कोणत्या भागात किती चेंबर बांधायचे ठरवत असल्यानं भविष्यात सांडपाण्याच्या निचऱ्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। भुयारी गटारीचं हे काम अत्यंत संथ गतीनं सुरू असल्यानं भागातील मंजूर रस्त्यांचं कामही प्रलंबित आहे। या संदर्भात महापालिका प्रशासनाला वारंवार कळवूनही दुर्लक्ष होत असल्यानं भाऊ आवळे यांच्या नेतृत्वाखाली भागातील नागरिकांनी थेट शहापूरमधील संबंधित ठेकेदाराचं कार्यालय गाठून मुख्य प्रवेशद्वाराला टाळं ठोकलं। कामाशी संबंधित वाहनं आत अडकली आणि कामगारांनाही कार्यालयात प्रवेश दिला नसल्यानं भुयारी गटर योजनेचं ठिकठिकाणी सुरू असलेलं काम दिवसभर ठप्प झालं होतं। सायंकाळच्या सुमारास पाणीपुरवठा अभियंता बाजी कांबळे यांच्या मध्यस्थीनंतर ठेकेदारानं गतीनं काम करण्याचं आश्वासन दिल्यावर टाळं काढण्यात आलं। यावेळी योगेश पाटील, प्रसाद इंगवले, अब्राहम भोसले, प्रशांत कोळी, बाबासाहेब यादव, शिवदीप बंडगर, प्रमोद कोष्टी, जीवन निकम, भगवान आरागडे, मंगल माछरे यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते।